तर फर्स्ट एक्झाम्पल जे तुमचं आहे फळ्यावर मी लिहिलेलं आहे 1 सेट A इक्वल टू 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100 याप्रमाणे हे लिस्टिंग मेथड दिलेले आपले एलिमेंट्स आहेत. या प्रत्येक एलिमेंट काहीतरी संबंध आहे, काहीतरी रिलेशन आहे, सेमपणा त्याच्यामध्ये आहे, काहीतरी सिमिलॅरिटी त्याच्यामध्ये आहे. ती कोणती आहे? कारण इथं तेच आपलं प्रॉपर्टी किंवा सिमिलॅरिटी जी आहे, समानता जी आहे ती ओळखता आली पाहिजे. इथं सारखेपणा जो आहे तो आपला तो कळला पाहिजे. इक्वेलिटी काय संबंध आहे? 1 4 9 16 25 36 49 64 81 आणि 100 या प्रत्येक नंबर मध्ये काय विशिष्ट आहे, काय वैशिष्ट्य आहे? ते कोणत्या प्रकारचे नंबर आहेत? विच टाइप ऑफ नंबर्स? सोमा झोपला का? कोणी सांगू शकत नाही. हे जे नंबर आहेत 1 चा स्क्वेअर किती होतो? 1 चा स्क्वेअर 1 इंटू 1 1. 2 चा स्क्वेअर बरोबर आहे 2 इंटू 2. 3 चा स्क्वेअर म्हणजे काय सर्व तुमचे स्क्वेअर आहेत हे का नाही. शेवट तुमचा 100 जो आहे तो नंबर 10 चा स्क्वेअर आहे. म्हणजे ऑल नंबर्स आर परफेक्ट स्क्वेअर नंबर. बरोबर आहे. ते ऑल नंबर जे आहेत ते परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत. म्हणून ही प्रॉपर्टी आपल्याला कळली पाहिजे की हे सर्व तुमच्या वर्ग संख्या आहेत, पूर्ण वर्ग संख्या त्या आहेत. म्हणून आपण हा सेट लिहिताना सेटचं नाव नाही आपण बदलत, सेटचं नाव ए आहेच राहील. आन्सर आपण लिहितोय पहा इन कर्ली ब्रॅकेट एक्स. हा सर्वसाधारण कुठला एक एलिमेंट आपण कुठे धरायचा असतो. बरोबर आहे. आणि एक्स बिलॉंग्स टू एन. एक्स ही तुमची नैसर्गिक संख्या आहे आणि एक्स इक्वल टू तर तुमचा एक्स जो आहे एक्स इक्वल टू एन स्क्वेअर. एक्स इक्वल टू एन स्क्वेअर आणि एन बिलॉंग्स टू एन आणि एन इज लेस दॅन 11. एन जो आहे तो एन चा घटक आहे. एक्स इक्वल टू एन स्क्वेअर हा शॉर्ट फॉर्म आहे. शब्दात पण आपण लिहिता येते, कसं लिहिता ते मी तुम्हाला सांगणार आहे पहा. एक्स स्क्वेअर इक्वल टू एन स्क्वेअर आणि एन जो आहे तो नॅचरल नंबर आहे. एन बिलॉंग्स टू एन. एन इज नॅचरल नंबर सच दॅट एन इज लेस दॅन 11. पण नॅचरल नंबर सुरुवात कुठून होते तुमची? 1 ने होते. बरोबर आहे. म्हणून तुमचा 1 चा स्क्वेअर 1 येणार आहे. दुसरा नंबर 2 घेतला 2 चा स्क्वेअर 4 येणार आहे. याप्रमाणे लेस दॅन 11 11 पेक्षा लहान संख्या. शेवटची लहान संख्या कोणती असणार तुमची? 11 पेक्षा लहान संख्या जी शेवटची आहे ती तुमची कोणती असणार आहे? 10 असणार आहे. म्हणजे एन ची व्हॅल्यू तुम्ही 10 घेतली म्हणजे 10 स्क्वेअर केला तो तुमचा किती येणार आहे? 100. हे असं तुम्ही चिन्ह वापरून सिम्बॉल इथं इक्वल, इथं बिलॉंग्स टू, इथं लेस दॅन ही सिम्बॉल वापरून आपण लिहू शकतो. हे वर्ड मध्ये पण लिहिता येतं. ते कसं लिहितात पहा. शब्दात पण आपण लिहू शकतो. एक्स सच दॅट एक्स इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर. परफेक्ट स्क्वेअर नंबर less than and x is less than 101. Less than 101 असंही लिहिता येतं पहा. एक्स ही तुमची काय परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे. म्हणजे एक्स ही पूर्ण वर्ग संख्या आहे. बरोबर आहे. आणि ती कशी आहे? एक्स इज लेस दॅन 101. 101 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या कोणत्या असणार आहेत मग? तर त्या तुमच्या ह्याच येणार आहेत 1 4 9.
शेवट संख्या तुमची 100च येणार आहे, कारण आपण किती घेतलं, लेस दॅन 101 घेतलेला आहे. 101 पेक्षा लहान पूर्ण वर्ग संख्या, म्हणजे असंही आपण लिहू शकतो शब्दामध्ये. येतं लक्षामध्ये. सिम्बॉल वापरून तुम्ही याप्रमाणे लिहू शकता. नंतर आपण जी प्रॉपर्टी शोधून काढली, हे सगळे परफेक्ट स्क्वेअर नंबर आहेत, म्हणून x इज अ परफेक्ट स्क्वेअर नंबर, बरोबर आहे. अँड x इज लेस दॅन 101, बरोबर. तो परफेक्ट स्क्वेअर नंबर आहे, पण कसा आहे, 101 पेक्षा लहान. नुसतं परफेक्ट स्क्वेअर नंबर आपण नुसतं एवढंच लिहिलं तर काय होईल मग तुमचं पुढचं, 11चा वर्ग 121 पण येईल, 12चा वर्ग 144 पण त्याच्यामध्ये समाविष्ट होईल. पण आपला शेवट कुठं करायचा आहे, 100ला करायचा आहे. शेवट हा 100 वरतीच आला पाहिजे, म्हणून लेस दॅन 101 असं आपण लिहिणं गरजेचं आहे. दोन्ही सेम आहेत, सिंबल वापरून लिहा, शब्दामध्ये लिहा, फरक पडत नाही. सेकंड बी, 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48 याप्रमाणे आहे हा बी सेट. आता इथं समजा आपण वाय हा एलिमेंट घेऊया, वाय सच दॅट. मग कसा आहे वाय, आता कोणती प्रॉपर्टी या नंबर मध्ये, आपण सॉल्व एक्झाम्पल या टाईपचं एक्झाम्पल एक पाहिलं होतं पहा. लिस्टिंग मेथडने आपण एक सेट लिहिला होता, 5, 10, 15, 20, 25 याप्रमाणे आपण तो लिहिलेला होता. तो जसा लिहिला तसं इथं पण लिहायचं आहे. हे काय आहे तुमचे, नीट ऑब्झर्वेशन केलं. 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, म्हणजे हा 6चा पाडा आहे 48 पर्यंतचा, बरोबर का नाही. मल्टिपल ऑफ 6 अप टू 48 हे 6च्या पटीतल्या संख्या आहेत आणि शेवट संख्या तुमची 48 आहे. म्हणून तुम्ही कसं लिहायचं, y इज अ मल्टिपल ऑफ 6, y सच दॅट, तिरपी रेषा ओढायची, y इज अ मल्टिपल ऑफ 6, मल्टिपल ऑफ 6 अँड लेस दॅन, पुढचा नंबर आपण कोणता येणार आहे, 7 9 54, 54 पेक्षा लहान असणार आहे तो, अँड इज लेस दॅन 54, 54 पेक्षा जी लहान संख्या आहे त्या संख्या याच्यामध्ये येणार आहे. 6 ने सुरुवात होईल तुमची, 6 1 6, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48 आणि 6 9 54 होतात. 54 पेक्षा लहान म्हणजे तुमची 48 ही संख्या शेवटची येणार आपोआपच. हेच आता जसं इथे लिहिलं तर सिम्बॉल कसं लिहिलं जाईल, बी सच दॅट y इक्वल टू 6n, n बिलॉंग्स टू n, n बिलॉंग्स टू n अँड n इक्वल टू किंवा n इज लेस दॅन 9. y इक्वल टू 6n, n ची व्हॅल्यू पहिली 1 घेतली आपण, 6 1 6 येईल, n ची व्हॅल्यू 2 घेतली, 6 2 12, 3 घेतली, 6 3 18, 4 घेतली, याप्रमाणे आपण गेलो. n इज लेस दॅन 9, 9 पेक्षा लहान, म्हणजे 8 ही संख्या तुमची शेवटची असणार आहे. म्हणजे 8 आपण टाकल्यावर 6 इंटू 8 इज 48, तो नंबर तुमचा येईल. म्हणजे असं शब्दात तुम्ही लिहू शकता किंवा चिन्ह वापरून सुद्धा लिहिता येतं. हे तुम्हाला दोन्ही प्रकारे लिहून दाखवतो. परीक्षेला तुम्ही कुठलं तरी एकच प्रकार लिहायचंय, दोन्ही प्रकार लिहिण्याची आवश्यकता नाही. ओके, लक्षात येतंय का? ओके, पुढचं आहे तुमचं तिसरं एक्झाम्पल. सेट सी दिलेला आहे. ज्यावेळेस आपला अक्षर दिलेले असतात तर अक्षरांपासून मिनिंगफुल वर्ड जो आहे, अर्थपूर्ण शब्द जो आहे तो तयार करायचा. तिसरं एक्झाम्पल मग सेट सी इक्वल टू एस एम आय एल आणि ई हे शब्द दिलेले आहेत.
बोला काय येईल मग आता? Why such that why is the word of smile. बरोबर आहे, बरोबर आहे. या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द कोणता तयार होतो? मिनिंगफुल वर्ड इज स्माइल, हसणे. बरोबर आहे. SMILE या 5 अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द जो आहे तो स्माइल हा शब्द तयार होतो. म्हणून इथं तुम्ही आता वाय घ्या, एक्स घ्या, कुठले घ्या चालतंय. मी एक एक पुढचं घेत चालतो बा. आपण एक्स वाय वापरला म्हणून मी झेड घेतलोय. झेड सच दॅट झेड इज अ लेटर. झेड इज अ लेटर. सॉरी, झेड इज अ वर्ड. झेड इज अ लेटर ऑफ द वर्ड ऑफ द वर्ड. कोणता शब्द आहे तुमचा? तो स्माइल हा शब्द तयार होणार आहे. शेवटी कर्ली ब्रॅकेट कंप्लीट करायला विसरू नका. सुरुवातीला कर्ली ब्रॅकेट पाहिजे, शेवटी पण पाहिजे. रूल मेथड लिहिताना कुठला तरी एखादा एलिमेंट आपण लिहित असतो, त्याच्यापुढे तिरपी रेषा ओढायची आणि मग तो एलिमेंट काय आहे ते लिहायचं असतं. इथे ही याच प्रकारे लिहिता येईल. इथे सिम्बॉल वापरून दुसरं काही लिहिता येणार नाही. याचप्रमाणे शब्दातच तुम्हाला ते लिहावं लागणार आहे. पुढचं एक्झाम्पल, चौथं. डी संडे, मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे and Saturday. मग आता इथं मी यम हा एलिमेंट वापरतोय. ए वापरा, बी वापरा, सी वापरा, काही फरक पडत नाही. बी हा सेटचं नाव आहे. इन कर्ली ब्रॅकेट यम. यम सच दॅट कसा आहे तो? मध्ये हे काय आहे? M such that M days of a week. यम इज M such that days of a week. यम ऑफ अ वीक. डे ऑफ वीक म्हटलं पाहिजे. आठवड्यातले ते दिवस आहेत. बरोबर आहे. आठवड्यामधले ते दिवस आहेत म्हणून डे ऑफ द वीक. नीट लिहा ते. यम इज यम इज अ डे ऑफ अ वीक. आठवड्यातील दिवसांचा संच. यम हा असा आहे की मराठीत लिहिताना, मराठी पण मुलं लक्षात घ्या. यम हा असा आहे की यम पुढे शब्द कसं लिहायचं? यम हा आठवड्यातील एक दिवस आहे. कसं लिहायचं? यम हा आठवड्यातील एक दिवस आहे. इथं लिहिताना झेड हा कसा आहे की झेड हा स्माइल या शब्दातील अक्षर आहे. झेड हा स्माइल या शब्दातील अक्षर. स्माइल हे इंग्रजी लिहावं लागेल, बाकीचं मराठीत. स्माइल या शब्दातील अक्षर आहे असं मराठीत लिहावं लागणार आहे. आणि शेवटचं एक्झाम्पल आपलं जे आहे ते कोणतं आहे? आपलं एक्झाम्पल शेवटचं आता पाचवं एक्झाम्पल. AET. सेट आहे एक्स इक्वल टू ए, ई आणि टी. यापासून तुम्हाला दोन वेगवेगळे अर्थपूर्ण हा A such that letters in the word of it. ईट म्हटलं चालेल किंवा अजून कुठला शब्द तयार होऊ शकतो? टी पण. बरोबर आहे. पा जसा तुम्ही ईट सांगितलं का नाही, ईट, तसाच टी हा शब्द सुद्धा तयार होईल. पा टी म्हणजे चहा. बरोबर आहे. म्हणजे ईट शब्द सुद्धा चालू शकतो आणि तुम्ही टी शब्द लिहिला तरी चालू शकतो. बाकी सेम मग जसं इथं लिहिलं तसंच. बरोबर आहे. ए इज अ लेटर ऑफ द वर्ड. ईट चालेल किंवा तुम्ही टी लिहिला तरी चालेल.
कुठला तरी एक, बरोबर आहे. इट किंवा टी हाच या ठिकाणी शब्द तयार होऊ शकतात. तर अशा प्रकारे हा प्रॅक्टिस सेट आपला 1.1 जो आहे तो कंप्लीट झालेला आहे. आता आपल्याला पाहायचं आहे टाइप्स ऑफ सेट्स. टाइप्स ऑफ सेट्स, संचाचे प्रकार. टाइप्स ऑफ सेट्स, संचाचे प्रकार. तो टेबल दिलेला आहे, तो टेबल तुम्हाला पुस्तकात पाहून लिहायचा आहे वहीमध्ये. तर नेम ऑफ सेट, बरोबर आहे. तर पहिला टाइप जो आहे टाइप्स ऑफ सेट्स, पहिला आहे सिंगल टर्न सेट. सिंगल टर्न सेट, त्याला मराठीमध्ये एक घटक संच. काय म्हणायचं त्याला मराठीमध्ये? एक घटक संच. म्हणजे ज्यामध्ये एकच घटक असेल, बरोबर. ते पुढे डेफिनेशन दिली पहा. अ सेट कन्सिस्टिंग ऑफ अ सिंगल एलिमेंट इज कॉल्ड अ सिंगल टर्न सेट. ज्या सेटमध्ये तुमच्या एकच एलिमेंट असणार आहे, एकच घटक असणार आहे, त्या सेटला काय म्हणायचंय? सिंगल टर्न सेट. मग त्याचं एक्झाम्पल जर आपण घेतलं ते कोणतं येईल? A=5 किंवा B=-10 याप्रमाणे, किंवा तुमचं C= ओनली लेटर ए. कुठलं एकच एलिमेंट असणार आहे. मग ती संख्या असेल, अक्षर असेल, काही असू द्या, तो एकच एलिमेंट असणार आहे. ती एक अंकी संख्या असेल, 2 अंकी संख्या असेल, 10 अंकी संख्या असेल, किती असू द्या, पण ती एकच असणार आहे. दुसरा आहे तुमचा टाइप जो आहे तो एम्प्टी सेट. एम्प्टी सेट किंवा त्यालाच नल सेट असंही म्हटलं जातं. रिकामा म्हणजे रिक्त, बरोबर. रिक्त संच. एम्प्टी म्हणजे रिकामा, त्याला रिक्त म्हणजे त्यामध्ये एकही एलिमेंट असणार नाही. त्याची डेफिनेशन दिली बा. इफ देअर इज नॉट अ सिंगल एलिमेंट in the set which satisfies the given condition, then it is called a null set or an empty set. ज्या सेट मध्ये तुमचा एकही एलिमेंट असणार नाही, बरोबर आहे, तो पूर्णपणे रिकामा असेल, झिरो सुद्धा नाही. झिरो हा सुद्धा एक एलिमेंट लक्षात घ्या. तर काही मुलं झिरो लिहिलेला असतो, एम्प्टी सेट लिहायचा, आतमध्ये झिरो लिहून ठेवतात. नंबर ऑफ एलिमेंट इन दिस सेट इज 0, बट द एम्प्टी सेट नो एलिमेंट. इन एम्प्टी सेट हॅव नो एलिमेंट. त्याच्यामध्ये एकही एलिमेंट असणार नाही, बरोबर आहे. रिक्त संचामध्ये एकही एलिमेंट म्हणजे नुसतं महिरपी कंस असतो. ही जे आपण महिरपी कंस काढतो का नाही, रिकामा महिरपी कंस जो आहे तो काढला जातो. तर साधारणतः समजा सेट बी आहे बा, तो कसा लिहिला जाईल? एम्प्टी सेट, किंवा त्यालाच फाय असंही म्हटलं जातं. एम्प्टी सेट हे जे चिन्ह आहे, शून्याचं चिन्ह काढायचं आणि तिरपी रेषा ओढायची, त्याला फाय असं म्हणायचं आहे. कोणतं चिन्ह आहे ते? फाय. जसं बिलॉंग्स टू, डज नॉट बिलॉंग्स टू, चा घटक आहे, चा घटक नाही, ही चिन्ह आपण पाहिली. तसं रिक्त संचासाठी ही चिन्ह आहे, लक्षात ठेवा. शून्यावरती तिरपी रेषा ओढलेली आहे, म्हणजे शून्य सुद्धा नाही, म्हणजेच रिकामा असा अर्थ होतो. म्हणजे फायचं चिन्ह तयार होतं, त्या चिन्हाला फाय असं म्हणतात. तर तिथे काय झालं? त्यांनी रूल मेथड एकदम दिलं. एक्स इज सध्या एक्स इज अ नॅचरल नंबर बिटवीन 2 and 3. 2 आणि 3च्या मध्ये किंवा 10 आणि 11च्या मध्ये कुठली नॅचरल नंबर आहे का? कुठलाही घ्या तुम्ही, तर त्या तिथं पूर्णांक संख्या आहे सगळ्या, बरोबर आहे. अपूर्णांक संख्या फ्रॅक्शन नंबर त्याच्यामध्ये असणारच नाहीत नॅचरल सेटमध्ये, म्हणजे तिथे तुमचं एम्प्टी सेट मिळणार आहे, बरोबर आहे. पुढचा आहे तुमचा फायनाइट सेट. तिसरा प्रकार जो आहे तो फायनाइट सेट. म्हणजे शांत संच. मराठीमध्ये त्याला म्हणायचंय शांत संच. ज्या संचामधले घटक आपण मोजू शकतो. पहिला घटक कोणता आहे, शेवटचा घटक कोणता आहे ते आपण सांगू शकतो. किती घटक आहेत, 2 आहेत, 5 आहेत, 10 आहेत, 20 आहेत, 50 आहेत, 100 आहेत, ते आपण सांगू शकतो. त्यावेळेस तो सेट म्हणजे तुमचा शांत संच असणार आहे, बरोबर आहे. त्यावेळेस तो फायनाइट सेट असणार आहे. त्याची डेफिनेशन दिली पहा. इफ अ सेट इज अ नल सेट, म्हणजे रिकामा, त्याचे एकही एलिमेंट नाही आपण सांगू शकतो.
इफ अ सेट इज नल सेट और नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड, मर्यादित, अँड काउंटेबल, मोजता येतील, एलिमेंट्स आर लिमिटेड अँड काउंटेबल, देन इट इज कॉल्ड ॲज फायनाईट सेट. ज्या सेट मधले घटक तुम्ही मोजू शकता, मर्यादित ते असणार आहेत, अशा संचाला शांत संच असं म्हणायचं आहे. तुमचा रिक्त संच हा सुद्धा शांत संचच असतो. त्यामधले घटक एकही नाही, म्हणजे शून्य घटक आहेत हे आपण सांगू शकतो. बरोबर आहे, एकही घटक नाही, शून्य घटक आहे असं आपण ठामपणे सांगू शकतोय. म्हणून नल सेट इज अ फायनाईट सेट. म्हणून तुमचं कुठलं एक्झाम्पल तुम्ही घेतलं तर पी सच दिल्याप्रमाणे, बरोबर आहे, सी सेट दिलेला आहे 4, 8, 12, 16, 20 लाईक दिस. असे आपण जेवढे सेट आहेत, पहिला आणि शेवटचा एलिमेंट लिहू शकतो. याच्या आधी आपण घेतले 6चा पाड्याचा, बरोबर आहे, किंवा तुमचं पूर्ण वर्ग संख्येचं आपण घेतलं एक्झाम्पल. पहिली संख्या 1 होती, शेवट संख्या 100 होती. सगळे सेट तुमचे वरचे जे आहेत ते कसे आहेत, फायनाईट सेट आहेत. वरचे सगळे एक्झाम्पल 5 मध्ये जेवढे आपण घेतलेले आहेत ते सर्व सेट तुमचे फायनाईट सेट आहेत. मग ते रूल मेथडने दिलेले असो किंवा तुमचं लिस्टिंग मेथड दिलेले असू द्या, मात्र ते सगळे पहिला आणि शेवटचा घटक आपण सांगू शकतो. ते मोजता पण येतात, त्यांची घटकांची संख्या मर्यादित राहते. म्हणून सगळे सेट तुमचे हे फायनाईट सेट आहे, शांत संच आहे. पुढचा आहे तुमचा चौथा प्रकार, इनफायनाईट सेट. इनफायनाईट सेट म्हणजे अनंत संच. इनफायनाईट सेट म्हणजे अनंत संच, ज्यामधले घटक आपण मोजू शकत नाही. घटकांची संख्या ही मर्यादित नसते, अमर्याद. सुरुवात होते आणि शेवट करू शकत नाही आपण, असं ज्यावेळेस होईल त्यावेळेस तुमचं तो इनफायनाईट म्हणजेच अनंत संच असणार आहे. सेट ऑफ नॅचरल नंबर, सुरुवात 1 2 3 होते, बरोबर. सेट ऑफ नॅचरल नंबर जो आहे तो 1 2 3 डॅश डॅश. पहिला घटक 1 आहे, पण लास्ट एलिमेंट जो आहे, लास्ट जी संख्या आहे ती आपण सांगू शकणार नाही. इन्फानाईट ते आहे. ओके, म्हणजे इथले घटक किती आपण मोजता येतील का? ते अनकाउंटेबल आहेत, मोजू शकत नाही आपण ते किती आहे ते. अनलिमिटेड ते नाही, ते अनलिमिटेड आहे ते. म्हणून इफ नंबर ऑफ एलिमेंट्स इन अ सेट इज अनलिमिटेड, म्हणजे समजा अमर्याद, आणि अनकाउंटेबल, अमोजता येणारे, मोजता येऊ शकत नाही असे, then the set is called infinite set. Set of natural number सांगितला, set of whole number 0 1 2 3 dash dash, किंवा सेट ऑफ इंटिजर, दोन्हीकडेही तुमचं इन्फायनाईट आहे, बरोबर आहे. इथं तरी आपण पहिला एलिमेंट सांगू शकतो दोन्हीमध्ये, पण इथं तुम्हाला पहिलाही सांगता येत नाही आणि शेवटचाही सांगता येत नाही. दोन्हीकडे इन्फायनाईट. निगेटिव्ह नंबर तुमचे इन्फायनाईट आहेत आणि पॉझिटिव्ह नंबर तुमचे इन्फायनाईट असणार आहे. तर अशा प्रकारचे सेट जे असतात ते इन्फायनाईट असतात. आता बऱ्याच मुलं काय करतात, असं डॅश डॅश टिंब टिंब केलेला असेल तर तो इन्फायनाईट असतो, आपण असं गृहीत धरतो. पण कधी कधी काही उदाहरणांमध्ये फसवं असतं. असं आपण दिलेला, समजा हा सेट ए आहे आणि तुम्ही असा लिहिला पा, सेट ए 1 2 3 आणि पुढे डॅश डॅश करून मी 100 लिहिलं. हा फायनाईट आहे का इन्फायनाईट आहे? कारण का शेवट त्याचा 100 झाला पा, म्हणजे या 100 संख्या आहेत, म्हणजे हा फायनाईट सेट आहे. मधल्या संख्या लिहिल्या नाही याचा अर्थ त्या संख्या नाही का तिथं? त्या संख्या आहेत. 3 नंतर 4 5 6 7 8 त्या सगळ्या संख्या लिहिणं शक्य नाही या ठिकाणी, कारण सगळ्या संख्या लिहित बसलं तर खूप वेळ जाईल आणि त्याला पान पण जास्त लागेल. म्हणून ते टाळण्यासाठी याप्रमाणे असं लिहिलं जातं. हे नुसतं टिंब असलं म्हणजेच ते अनंत असतं किंवा इन्फायनाईट असतं असं नाहीये. म्हणजे ज्यावेळेस आपला पहिला एलिमेंट आणि शेवटचा एलिमेंट सांगता येतो त्यावेळेस तो फायनाईट सेट असतो. ज्यावेळेस तुम्हाला पहिला किंवा शेवटचा एलिमेंट कुठलाही सांगता येत नसेल, इथं पहिला सांगता येतो शेवट सांगता येत नाही, इथं पहिला सांगतो शेवट सांगता येत, इथं दोन्ही सांगता येत नाही तुम्हाला, अशा वेळेस तो इन्फायनाईट असतो. लक्षात घ्या, ज्याचा शेवट होत नाही तो इन्फायनाईट असणार आहे. तर अशा प्रकारे हे सेट लक्षात ठेवा. तर याच्यावर आज तुमची सॉल्व एक्झाम्पल आहेत. ती सॉल्व एक्झाम्पल तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची. पान नंबर 5 वरती ती आहेत पहा. नंतर पुढचा जो टॉपिक आहे तो इक्वल सेटचा आहे. एवढा टॉपिक आपण कंप्लीट करू आणि मग थांबूया वाटलंच तर. इक्वल सेट, टाइप्स ऑफ सेट घेतले आपण आता. हा थोडक्यात समान संच हा प्रकार आहे. कोणत्या सेटला इक्वल म्हणायचं आहे, कोणते सेट इक्वल असतात
हे कशावरून ठरवायचं हे आपलं या पॉइंटमध्ये बघायचंय पहा. इक्वल सेट्स. टू सेट्स ए अँड बी. तुम्हाला ए आणि बी हे तुमचे दोन सेट दिलेले असतील, ए अँड बी आर सेट टू बी इक्वल. आर सेट टू बी इक्वल यांना समान म्हणायचंय कधी? इफ एव्हरी इलेमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी. म्हणजे जे सेट ए मध्ये इलिमेंट आहेत ते सेट बी मध्ये पण असले पाहिजेत. इकडे 5 असतील इकडे 5, इकडे 5 अक्षर असतील इकडे 5 अक्षर, इकडे 5 संख्या इकडे 5 संख्या, पण त्याच पाहिजेत, वेगळ्या नाही. इकडे 1 1 2 2 3 3 4 4 5 5 याचप्रमाणे असलं पाहिजे. किंवा ABCDE याचप्रमाणे. फक्त काय बदल चालतो आपला? क्रम बदलला चालतो. ABCD क्रमाने लिहिलं असेल, इथं मध्ये ई, नंतर ए, नंतर आपला डी, नंतर परत सी, असं उलट सुलट असलं तरी चालतं. फक्त काय पाहिजे? ती अक्षरं सगळी जुळली पाहिजे. त्याचा क्रमाला महत्व नाही, सगळी अक्षरं आपली कशी पाहिजे? सेम असली पाहिजे, सारखी असली पाहिजे. नंबर असतील, अक्षरं असतील, ती सारखी असणं गरजेचं आहे. तर इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन द सेट बी अँड एव्हरी एलिमेंट ऑफ सेट बी इज इन द सेट ए. जेवढे ए मध्ये एलिमेंट आहेत ते बी मध्ये असले पाहिजेत आणि बी मध्ये जे आहेत ते ए मध्ये असले पाहिजेत. तर आणि तरच तुमचे दोन्ही सेट तुमचे इक्वल होतील. सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स. सिम्बॉलिकली इट इज रिटर्न ॲज. दोन्ही सेट जर सेम असतील तर ते रिटर्न ॲज, म्हणजे चिन्ह वापरून कसं लिहायचं आहे? ए इक्वल टू बी, म्हणजे फक्त मध्ये इक्वल साईन टाकायचं आहे जर दोन्ही सेट इक्वल असतील तर. मग त्यांनी दिलेलं एक्झाम्पल पहा. एक एक्झाम्पल आपण घेऊया. डेफिनेशन आपण पाहिली एलिमेंट सारखे. सेट ए दिलेला आहे तुम्हाला रूल मेथडने. एक्स सच दॅट एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. ऑफ द वर्ड लिसन. आणि सेट बी जो आहे तो तुम्हाला दिलेले y such that y is a letter of the word silent. वरती लिसन हा शब्द आहे, खाली सायलेंट हा शब्द आहे. तर नुसतं शब्दावर आपल्याला कळणार नाही. तुम्हाला हे दोन्ही जे आहेत रूल मेथड दिलेले सेट जे आहेत त्याचं कन्वर्जन काय करायचंय? लिस्टिंग मेथड मध्ये करायचं आहे. मग हे सेट कसा होईल तुमचा? आता या शब्दामध्ये अक्षर यल, आय, एस, टी, ई आणि एन, कुठलाही अक्षर डबल आलेलं नाही म्हणून ते सिंगल सिंगल आलेलं आहे पहा. नंतर सेट बी सायलेंट एस, आय, एल, ई, एन आणि टी. पहा इथे 1 2 3 4 5 6, 1 2 3 4 5 6, इथे 6 आहेत. इथं यल आहे, इथं यल आहे पहा. हे वाटत आपण अंडरलाईन करूया सारखं सगळं दिसण्यासाठी. यल, आय आहे, आय आहे, यस यस, टी टी, ई ई, एन एन. बरोबर आहे. म्हणजे ए चे जे एलिमेंट आहेत ते सर्व तुमचे बी मध्ये आलेले आहेत किंवा बी चे जे एलिमेंट आहेत ते ए मध्ये आलेले आहेत. क्रम उलटा पालटा आहे, ठीक आहे. क्रम मागं पुढं आहे, क्रमाला महत्व नाही सेटमध्ये. फक्त एलिमेंट तेच ते पाहिजेत. तो शेवटचा पहिला आहे का पहिला शेवट आहे त्याला महत्व नाही. फक्त एलिमेंट जे आहे ते सारखे सारखे असले पाहिजे. लक्षामध्ये. आणि म्हणून तुमचा हा सेट कसे तुमचे दोन्ही हे इक्वल आहेत. दो द एलिमेंट्स ऑफ सेट ए अँड बी आर